तर याचं कारण असं आहे की आपण आपल्या चेस्टमध्ये लंग्स असतात आणि त्या लंग्समध्ये आपण ज्यावेळेस ब्रीथ इन करतो, श्वास घेतो, त्यावेळेस त्या चेस्टमध्ये हवा भरल्या जाते आणि म्हणून आपली छाती फुगते. आणि दुसरं काय म्हटलंय, द डॉक्टर पुट्स हर फिंगर ऑन युअर रिस्ट टू फील युअर पल्स. आपले पल्स आपण दवाखान्यात गेल्यावर तुम्हाला माहिती आहे की आपले पल्स चेक करण्यासाठी डॉक्टर आपला हात पकडतात आणि हाताच्या रिस्टच्या इथे पकडतात आणि ते पल्स चेक करतात. पल्स चेक करण्याचं कारण काय असतं, ज्यावेळेस आपण आजारी असतो तेव्हा आपले पल्सेस हे कमी भरतात. पल्स म्हणजे हृदयाची धडधड जी असते, स्पंदन जे असतात, आपल्या नाडीचे ठोके असतात, इथे नाड, याला नाड म्हणतात, या नाडीचे ठोके जे असतात, हाताच्या नाडीचे ठोके हे कमी भरतात. जर आपण ते मोजले तर रेग्युलर जेव्हा माणूस चांगला असतो, आजार निरोगी असतो, त्यावेळेस एका मिनिटात 72 ठोके पडतात त्याचे. आणि ते जर कमी पडले तर समजून घ्यायचं की माणूस हा आजारी आहे. तर त्यावेळेस म्हणून आपलं सगळ्यात अगोदर डॉक्टर काय चेक करतात, आपल्या नाडीचे ठोके चेक करतात, ते किती आहेत, काय आहेत. ते जर एका मिनिटाला 72 पेक्षा कमी भरत असतील तर आपल्याला आजारी आहे असं समजून ते पुढे ट्रीटमेंट चालू करतात. मग काय अडचण आहे, काय त्रास आहे असं विचारतात. नेक्स्ट बघा काय म्हटलंय, इंटरनल ऑर्गन्स. वी हॅव मेनी डिफरंट टास्क टू डू. वी यूज सर्टन स्पेसिफिक पार्ट्स ऑफ द बॉडी टू डू देम. बघा काय म्हटलंय ते, वी हॅव मेनी डिफरंट टास्क टू डू. आपल्याला पुष्कळशे टास्क म्हणजे काम, इथे कसं काय होतो, काम. आपल्याला अनेक कामं करावं लागतात. वी यूज सर्टन स्पेसिफिक पार्ट. यूज म्हणजे वापरणे, सर्टन म्हणजे एक निश्चित, स्पेसिफिक, सर्टन स्पेसिफिक एक निश्चित केलेले आपल्या शरीराचे पार्ट्स. पार्ट्स म्हणजे अवयवचा उपयोग आपण करतो एक एक काम करायला. जसे काही उचलायचं असेल, भांडं उचलायचं असेल तर आपण हाताचा उपयोग करतो, बोटांचा उपयोग करतो. असे वेगवेगळ्या पार्ट्सचा उपयोग आपण वेगवेगळ्या कामांसाठी करतो. जे कामाप्रमाणे प्रत्येक बॉडीचा आपला अवयव त्याचा उपयोग, बॉडीचा उपयोग केला जातो, अवयवांचा उपयोग केला जातो. खाली काय म्हटलंय बघा, कॅन यू रिकॉल. आता तुम्हाला आठवतं का, यांनी हे विचारलेलं आहे, विच पार्ट ऑफ अवर बॉडी डू वी यूज फॉर फॉलोइंग. खालच्या या कामांसाठी आपण आपल्या बॉडीच्या कोणत्या पार्टचा उपयोग करतो. सीइंग. सीइंग साठी कोणत्या बॉडीचा पार्ट उपयोग केला जातो, आईज. व्हेरी गुड. वॉकिंग, व्हेरी गुड. हिअरिंग, इयर. व्हेरी गुड. रायटिंग, हँड, फिंगर, दोन्ही याचा उपयोग करतो. हँडचा उपयोग करतो, हाताचा उपयोग करतो आपण लिहिण्यासाठी. व्हेरी गुड, छान. व्हॉट इज मीन्ड बाय एक्सटर्नल. गिव्ह सम एक्झाम्पल. एक्सटर्नल ऑर्गन. एक्सटर्नल ऑर्गन म्हणजे बाहेरून दिसणारे जे अवयव आहे त्याला आपण एक्सटर्नल ऑर्गन म्हणतो. याचे एक्झाम्पल आपले हँड आहे, लेग्स आहेत, हे एक्सटर्नल ऑर्गन आहे. एक्सटर्नल ऑर्गन म्हणजे जे आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. विच पार्ट ऑफ अवर बॉडी आर कॉल्ड सेन्सरी ऑर्गन. सेन्सरी ऑर्गन कोणकोणते माहिती आहे का तुम्हाला, कोणाला माहिती असेल. हा हा सेन्सरी ऑर्गन सेन्स माहिती पडते, जाणीव होते. स्किन. स्किनच्या माध्यमातून माहिती पडते. स्किन थंड गरम स्किनच्या माध्यमातून जाणतो, स्किन आहे. नंतर दुसरं आहे टंग, आईज, इयर, नोज. हे 5 सेन्सरी ऑर्गन आहे ज्याच्यात आपल्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची जाणीव होते. नाक आहे, जीभ आहे, इयर म्हणजे कान आहेत आणि त्वचा आहे. या सगळ्या ऑर्गन्सच्या माध्यमातून आपल्याला सेन्स होते, म्हणून त्याला सेन्सरी ऑर्गन म्हणतात. वाय आर दे कॉल्ड सो. आणि त्यांना का बरं सेन्सरी ऑर्गन म्हणतात, कारण त्याच्यात आपल्याला काही ना काही सेन्स मिळतो की वस्तू कशी आहे, थंड आहे, गरम आहे, रंग, रूप, आकार, या सगळ्या गोष्टींची माहिती मिळते, म्हणून त्यांना आपण सेन्सरी ऑर्गन म्हणतात. या दोन्ही प्रश्न उत्तर तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण पॅराग्राफ वाचू आणि तो समजून घेऊ. मी आधी पूर्ण वाचतो, कसा वाचतो, काय वाचतो, कोणत्या सॉरी कोणत्या वर्डचं कसं उच्चारण करतो हे लक्ष देऊन ऐकायचं आहे. नंतर मग तुम्हाला वाचायचा प्रयत्न करायचा आहे. तशी मी रेकॉर्डिंग पाठवणार आहे, ते ऐकून तुम्ही नंतर वाचलं तरी चालेल. लक्ष द्या आता फक्त. अ पार्ट ऑफ द बॉडी दॅट इज यूज टू परफॉर्म अ सर्टन फंक्शन इज कॉल्ड अन ऑर्गन.
We use our legs to walk. Hence, our legs are our organs for walking. We use our ear for hearing. Hence, our ear are the organs for hearing. बघा या पॅराग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे, अ पार्ट ऑफ बॉडी दॅट इज यूज परफॉर्म अ सर्टन फंक्शन इज कॉल्ड ऑर्गन. आपल्या शरीराचा एखादा पार्ट बॉडी दॅट इज यूज टू परफॉर्म म्हणजे पूर्ण करणे, सर्टन फंक्शन म्हणजे एखादी क्रिया, एखादी स्पेसिफिक एखादी विशिष्ट क्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला ज्या बॉडीचा पार्टचा उपयोग होतो त्याला ऑर्गन असं म्हणतात. ऑर्गन म्हणजे अवयव. वी यूज अवर लेग्स फॉर वॉक. आता फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, वी यूज अवर लेग टू वॉक. आपले पाय आपण चालण्यासाठी उपयोग करतो, चालण्याची क्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला पायांचा उपयोग होतो. हेन्स अवर लेग आर अवर ऑर्गन फॉर वॉकिंग. म्हणून हेन्स म्हणजे म्हणून, अवर लेग म्हणजे आपले पाय, अवर ऑर्गन्स फॉर वॉकिंग आपले पाय आपल्या चालण्यासाठी अवयव आहे, चालण्यासाठी आपल्याला त्या अवयवांचा उपयोग करावा लागतो. वी यूज अवर इयर फॉर हिअरिंग. आपण आपले कान ऐकण्यासाठी त्याचा उपयोग करतो. हेन्स म्हणून त्याला काय म्हणतात, अवर इयर आर द ऑर्गन्स फॉर हिअरिंग. म्हणून आपल्या ऐकण्यासाठी कोणत्या अवयवाचा उपयोग केला जातो, इयरचा उपयोग केला जातो. इयर या अवयवाचा उपयोग ऐकण्यासाठी केला जातो, असा त्याचा अर्थ होतो या ओळीचा. सेकंड पॅराग्राफ वाचतो आणि मग समजून सांगतो तुम्हाला. लक्ष देऊन ऐका आता. Organs on the outside of our body are our external organ. Ear, nose, arms and legs are on the outside of our body. Hence, they are our external organs. They can be seen easily. They can be easily seen. काय म्हटलं इथे, ऑर्गन्स ऑन आउटसाइड ऑफ अवर बॉडी आर कॉल्ड एक्सटर्नल ऑर्गन. ऑर्गन्स म्हणजे अवयव, जे अवयव आपल्या शरीराच्या बाहेरील बाजूस आहे त्यांना एक्सटर्नल बाह्य अवयव, एक्सटर्नल म्हणजे बाह्य, मराठीत त्याला बाह्य म्हणतात, बाह्य अवयव असे म्हटल्या जातात. बाहेरून दिसणारे अवयव त्याला बाह्य अवयव म्हणतात. त्याच्यातले उदाहरण त्यांनी दिले आहे, इयर, नोज, आर्म अँड लेग्स आर द आउटसाइड ऑफ अवर बॉडी. कोणकोणते म्हटले त्यांनी, इयर, नोज, आर्म, लेग्स हे आपल्या बॉडीचे आउटसाइड ऑर्गन आहेत. हेन्स दे आर अवर एक्सटर्नल ऑर्गन. म्हणून त्यांना, हेन्स म्हणजे म्हणून, ते कोणते अवयव आहेत, ते आहेत बाह्य अवयव. एक्सटर्नल ऑर्गन्स बाह्य अवयव, बाहेरून दिसणारे, डोळ्यांनी दिसणारे. आणि त्याचं महत्वाचं साइन काय आहे एक्सटर्नल ऑर्गनचं, दे कॅन बी सीन, दे कॅन बी इझिली सीन. ते सहज दिसू शकतात, डोळ्यांनी आपल्या आपण सहज पाहू शकतो. इझिली म्हणजे सहजपणे, सोप्या पद्धतीने. सीन म्हणजे पाहिल्या जातात. दे कॅन बी इझिली सीन, ते आरामात आपण पाहू शकतो, असा या ओळीचा अर्थ होतो. खालचा पॅराग्राफ पाहूया. Organ that make us aware from situation around us are called sensory organ. Eyes, ear, nose, tongue and skin are our sensory organ. सेन्सरी ऑर्गन आपल्याला काय असं विचारलं तर त्याचं उत्तर आपल्याला इथे मिळून जाईल. ऑर्गन दॅट मेक अस अवेअर. अवेअर म्हणजे जाणीव करून देणे. ऑर्गन दॅट मेक अस अवेअर, आपल्याला अवेअर ऑर्गन म्हणजे जे अवयव आपल्याला आजूबाजूच्या सिच्युएशन म्हणजे परिस्थितीची जाणीव करून देतात. अवेअर म्हणजे जाणीव करून देतात परिस्थितीची. अराउंड अस, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव करून देतात. अवेअर म्हणजे जाणीव करून देतात. आर कॉल्ड सेन्सरी ऑर्गन, त्यांना आपण सेन्सरी ऑर्गन म्हणतो. त्याच्यातून आपल्याला काय काय माहिती पडतं, आम्हाला ते उदाहरण दिलंय बघा. आईज, इयर, नोज, टंग अँड स्किन आर अवर सेन्सरी ऑर्गन. इथे तुम्हाला सेन्सरी ऑर्गन सगळे दाखवलेले आहेत. हे एक्सटर्नल ऑर्गन आहेत. एक्सटर्नल म्हणजे डोळ्यांनी दिसतात हे सगळे बाहेरचे. सेन्सरी ऑर्गनमुळे आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीचा जाणीव होते. थंड, गरम आपल्या स्किनच्या माध्यमातून दिसतं आणि स्किनच्या माध्यमातून जाणवते. डोळ्यांमधून आपल्याला रंग जाणवते, आकार, रंग, रूप कसा आहे जाणवते. टंगच्या माध्यमातून आपल्याला त्याची चव जाणवते. थंड गरम पण जाणवते, चव पण जाणवते. नंतर इयर आहे, इयर मधून आपल्याला आवाज जाणवतो की आजूबाजूला नदी आहे, काय आहे.
म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्याला जाणीव कशामुळे होते? या 5 सेन्सरी ऑर्गनमुळे. या ऑर्गनमुळे आपल्याला जाणीव होते की हे आजूबाजूला अशा गोष्टी आहेत, त्याची सगळी जाणीव आपल्याला या अवयवांच्या माध्यमातून होते. म्हणून त्यांना सेन्सरी ऑर्गन म्हणतात. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि हे 5 ऑर्गन्स आहे आपले. 1 2 3 4 आणि एक स्किन दाखवली नाही, एक स्किन आहे. ठीक आहे. हे काही बाहेरचे ऑर्गन्स आहे आपले. हे सेन्सरी ऑर्गन आहे. आईज, इयर, नोज, टंग अँड स्किन आर अवर सेन्सरी ऑर्गन. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? काही अडचण आहे का या पॅराग्राफ मध्ये? एखादा शब्द नाही समजला विचारून घ्या. तशी याची मी रेकॉर्डिंग टाकणार आहे नंतर, त्यामुळे तुम्ही नंतर रेकॉर्डिंग 2-2 3-3 वेळा पाहू शकता आणि कोणता पार्ट कसा वाचला, काय वाचला हे बघून तुम्ही तसं रीडिंग करू शकता. आहे बघा, हा एवढा पोर्शन कट केलेला आहे. इथे दिलेला आहे, हा पॅराग्राफ वाचून घेऊ. इंटरनल ऑर्गन म्हणजे काय याच्याविषयी इथे यात माहिती दिलेली आहे. An organ that is situated inside the body is cannot be seen from outside. इंटरनल ऑर्गन आपल्या शरीराच्या आतमध्ये असतात. इंटरनल म्हणजे अंतर्गत, ऑर्गन म्हणजे अवयव. आपल्या शरीराच्या आत अवयव असतात काही, ते आपल्या डोळ्यांनी दिसू शकत नाही, त्यांना आपण इंटरनल ऑर्गन, अंतर्गत अवयव म्हणतो. जसं आपलं लंग आहे, लंग म्हणजे फुफ्फुस, हे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, शरीराच्या आतमध्ये आहे. पोट आहे, पोटाच्या आतमध्ये जठर असतं. हार्ट आहे, हे सगळे आपले ऑर्गन कसे आहेत? बॉडीच्या आतमध्ये आहे, ते आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, म्हणून त्याला इंटरनल ऑर्गन म्हणतात. बघा आता पुढच्या पॅराग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे. आधी पॅराग्राफ वाचतो आणि मग एक्सप्लेन करून सांगतो. मेनी फंक्शन्स ऑफ द बॉडी गो ऑन इनसाइड द बॉडी. A network of blood vessels is spread throughout the body. Blood flows throughout them continuously. The air we breathe in is carried to all parts of the body through the blood. The food that we eat is digested. These functions are carried out by different organs called internal organs. Let us learn a few things about them. पहा या पॅराग्राफ मध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी. मेनी फंक्शन्स ऑफ द बॉडी गो इनसाइड द बॉडी. आपल्या शरीरामध्ये पुष्कळशे फंक्शन्स म्हणजे क्रिया होत राहतात. फंक्शन्स म्हणजे क्रिया, खूप साऱ्या क्रिया आपल्या बॉडीच्या आतमध्ये पण होत राहतात, आपल्याला दिसत नाही. अ नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स इज स्प्रेड थ्रूआउट द बॉडी. अ नेटवर्क, नेटवर्क म्हणजे जाळं. एक आपल्या बॉडीमध्ये वेसल्स, वेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या. आपल्या बॉडीमध्ये खूप बारीक बारीक रक्तवाहिन्या आहेत, खूप साऱ्या ब्लड वेसल्स आहेत जे आपल्या पूर्ण बॉडीमध्ये पसरलेल्या आहेत. आपल्या बॉडीला कुठे खरचटलं लागलं तर रक्त बाहेर येतं की नाही, तर आपल्या शरीरामध्ये खूप बारीक बारीक रक्तवाहिन्या आहेत ज्या आपल्या पूर्ण शरीरामध्ये पसरल्या आहेत, पायापासून तर डोक्यापर्यंत. ब्लड फ्लोज थ्रू आउट देम कंटिन्युअसली. ब्लड फ्लो, फ्लो म्हणजे वाहणे, ब्लड म्हणजे रक्त, रक्त वाहते. थ्रू देम कंटिन्युअसली, त्याच्यामधून, त्या रक्त थ्रू, त्यांच्यामधून, देम म्हणजे रक्तवाहिन्या, रक्तवाहिन्यामधून कंटिन्युअसली नियमित रक्त वाहत राहतं. आपण झोपलेलो असो, जागी असो, त्यांचं ते काम चालूच राहतं. आपल्या त्या ब्लड वेसल्स मधून, रक्तवाहिन्यांमधून रक्त वाहत असतं. The air we breathe is in carried all the parts body through the blood. The air, air म्हणजे हवा. हवा काय होते? We breathe in, आपण जी श्वासाच्या माध्यमातून हवा घेतो नाकाच्या द्वारे, is carried to all part, ते सगळ्या बॉडीच्या पार्ट्सला पोहोचवल्या जाते. थ्रू द ब्लड, ब्लड मध्ये मिक्स करूनच ती पूर्ण आपल्या बॉडीच्या पार्ट्सला मिळते, पूर्ण हवा. हे काम हृदय करतं. पुढे काय म्हटलंय बघा. द फूड दॅट वी ईट डायजेस्टेड, जे आपण फूड खातो ते काय होतं? आपल्या पोटामध्ये अन्न पचवलं जातं. These functions are carried out by different organs called internal organ. These functions, हे functions जे आहेत, हे क्रिया जे आहेत, ह्या सगळ्या आपल्या बॉडीच्या पार्ट्स अंतर्गत जे पार्ट्स असतात त्या पार्ट्स मधून केल्या जातात कामं.
लेट अस लर्न फ्यू थिंग्स अबाउट देम. त्याच्याविषयी आपण थोडीशी आणखीन माहिती मिळवूया. या पिरियड मध्ये आपण इतकंच पाहूया. त्याच्या पुढे कंटिन्यू नेक्स्ट पार्ट मध्ये पाहूया बॉडीचे फंक्शन्स. ठीक आहे, काढून घ्या आता सगळ्यांनी. लक्ष द्या, मागच्या पिरियड मध्ये आपण मला समजावून सांगितलं होतं डिव्हिजन. आपला 14 नंबरचा लेसन सुरू झालाय पार्ट 2. याच्यामध्ये डिव्हिजन कसं करायचं एक एक्झाम्पल आणि दाखवलेलं आहे. 7च्या टेबल मध्ये 56 डायरेक्ट आहे म्हणून आपण एक एक नंबर नाही घेतला. 7 8 जा 56 डायरेक्ट लिहिले खाली. या 56 मधून मायनस केले, 0 0 आले. वर दोन्ही नंबर आपण सबट्रॅक्ट केले, एकही नंबर वर उरलेला नाही. आपला आन्सर इथे येऊन गेलेला आहे. 7 8 जा 56. याच्यातून हे 56 मायनस केले, खाली 0 0 आले. एक आणखीन एक्झाम्पल करून पाहिलं होतं. इथे समज नसेल तर पुन्हा करून दाखवतो मी बाजूला. ते मागच्या पिरियडला आपण केलं होतं, पण याच्यात जर तुम्हाला कळालं नसेल आपण बाजूला तुम्हाला मी एकदा करून दाखवतो. पुन्हा बघा, इथे साईडनेच करून दाखवतो. आता बघा, लक्ष द्या, या 7च्या टेबल मध्ये 56 होते, पण या 3च्या टेबल मध्ये 90 नाही आहे, मोठा नंबर आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, एक एक नंबर घ्यावा लागेल. एक एक नंबर आपण घेऊन करणार आहे, त्याला डिवाइड करणार आहे. 3 त्या टेबल मध्ये 9 आहे का पाहायचे आहे. टेबल मध्ये 3 3 जा 9 आहेत ना. आता या 9 मधून हे 9 मायनस करायचे, आले 0. ठीक आहे, झालं. आपलं आन्सर संपून गेलं का नाही. आपला हा 0 बाकी आहे. वरच्या सगळ्या नंबरला डिवाइड करायचं, एकही नंबर बाकी ठेवायचा नाही. मग आता आपण काय करणार, हा 0 खाली घेणार. दुसऱ्या स्टेप मध्ये हा 0 खाली घेतल्यावर या 0 ला पण डिवाइड करायचं आहे. मग 3 0 जा खाली येते 0, आणि या 0 मधून हा 0 मायनस झाला, आले 0. सगळे नंबर संपेपर्यंत आपल्याला डिवाइड करायचं आहे. कळलं का. आता एक एक्झाम्पल पुढचं आहे, हे 4चं, हे पण समजावून सांगतो. लक्ष द्या, आता हे या बाजूने समजावून सांगतो इकडे. 4 डिवायडेड बाय 92. आता या 92 ला डिवाइड करायचं आहे 4 नी. मग काय करावं लागेल, 4च्या टेबल मध्ये 92 नाही आहेत, आपल्याला एक एका नंबरला डिवाइड करावं लागेल. 4च्या टेबल मध्ये 9 आहे का पाहायचं. 9 नसतील, एक एक नंबर घ्यायचा. पहिले काय कोणता घेणार आपण, 9 घेणार. ठीक आहे, इकडून घेणार आहे. 9 घेतल्यावर पाहायचं 4च्या टेबल मध्ये 9 आहेत का, नाही. मग 9 पेक्षा लहान संख्या कोणती आहे. 4च्या टेबल मध्ये 9 पेक्षा लहान संख्या कोणती आहे, 8 आहे की नाही. 8 आहे ना. हा 4 टू जा 8 आली आहे की नाही. 9 मधून 8 गेले, किती राहिले, 1. ठीक आहे, इथपर्यंत समजतं. मग आता हा नंबर आपल्याला खाली घ्यावा लागेल, कारण की सगळे नंबर आपल्याला डिवाइड करायचे आहेत. ही जर पहिली स्टेप, हा दुसरा नंबर पण आपल्याला खाली घ्यावा लागेल. इथे 2 घ्यावे लागतील. आता 4च्या टेबल मध्ये 12 आहेत का पाहून घ्यायचे. व्हेरी गुड. 4 3 जा 12. मग आपण या 12 मधून हे 12 जर मायनस केले तर आन्सर येतं 0. 2 मधून 2 गेले 0, 1 मधून 1 गेला 0. आपला आन्सर आला 23. याप्रमाणे डिवाइड करायचं आहे. कळलं. खालचं, आता आपण हे खालचं सोडवून पाहू एक. ठीक आहे, 4 डिवायडेड बाय 31. ठीक, आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, 4च्या टेबल मध्ये 3 आहेत का, नाही, लहान संख्या आहे 4. आणि या 30 ला डिवाइड करू शकत नाही. आपण काय करायचं मग, 4च्या टेबल मध्ये 30 आहेत का, 4च्या टेबल मध्ये 30 आहेत का. आहेत 30, 31 नाही आहे ना. हा, मग 4च्या टेबल मध्ये 31 पेक्षा लहान संख्या कोणती आहे पाहायची आहे. 4च्या टेबल मध्ये 31 पेक्षा लहान संख्या कोणती आहे. 31 पेक्षा नाही नाही, 31 एकदम जवळची, खूप दूरची नाही, जवळची. 31च्या मागची, जवळपासची लहान संख्या कोणती आहे 4च्या टेबल मध्ये. 4 7 4 7 जा
28 येतं बघा. 4 7 जा 28. आता या 1 मधून 8 जातात का? नाही. इथे कॅरी 1 केला झाले 11. 11 मधून 8 गेले किती राहतात? 9 10 11 3. इकडचा इकडे कॅरी 1 केला, इथे आले 2. 2 मधून 2 गेले 0 आले. किती आले? 3. आता या 3 ला आपण 4 पेक्षा लहान संख्या झाली 3, त्यामुळे आपण इथे डिवाइड नाही करू शकत. इथे हे आन्सर संपून गेलं. काही काही ठिकाणी असे 3 पण राहतात, याला रिमाइंडर म्हणतात. याला रिमाइंडर आपण मागे शिकलो होतो ना, हे रिमाइंडर आहे, हे उरलेली आहे संख्या. काही काही एक्झाम्पल मध्ये संख्या पण अशी उरू शकते. हे समजलं का एक्झाम्पल? कसं डिवाइड केलं आपण? चला ठीक आहे. बघा पुढचा. आता 7 च्या टेबल मध्ये 49 आहेत का सांगा? 7 च्या टेबल मध्ये 49 आहेत? आहेत की नाही? 7 टेबल लर्न नाहीये? कोणाचंच नाही टेबल लर्न 7 चा? मग 7 च्या टेबल मध्ये 49 आहेत का पहा, सांग. व्हेरी गुड. 7 7 जा 49. डायरेक्ट 49 भेटून गेले आपल्याला, म्हणून आपण 49 लिहायचे. 7 7 जा 49 लिहिले. या 49 मधून हे 49 मायनस झाले, किती उरतात? 0. व्हेरी गुड, छान. समजलं हे कसं करायचं? ज्याच्यामध्ये डायरेक्ट भाग जात डायरेक्ट भाग देऊन द्यायचा, नसेल जात तर मग एक एक नंबर घ्यायचा. आता 40 डिवाइड 5 ने डिवाइड करू. 5 ने 40 ला डिवाइड करा, किती येते सांगा? 40 आहे का? 5 टेबल मध्ये 40 आहेत का? पाहून घ्या एकदा, सांगा. व्हेरी 5 8 जा 40. व्हेरी गुड, छान. या 14 मधून हे 40 गेले 0. व्हेरी गुड, छान, मस्त. असंच आता पुढचं एक्झाम्पल करून पाहू आपण. 9 87. आता 9 च्या टेबल मध्ये एक एक नंबरला आपण डिवाइड नाही करू शकत. बघा इथे 9 आहे, इथे 8 आहे. 8 लहान आहेत 9 पेक्षा, म्हणून 9 ने आपण एका एका नंबरला डिवाइड नाही करू शकत. आपल्याला दोन्ही नंबर घ्यावे लागेल 87. आणि आता बघताना काय बघावं लागेल? 9 च्या टेबल मध्ये 87 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? व्हेरी गुड. 9 9 जा 81. 9 9 जा 81. 7 मधून 1 गेले 6, आणि 8 मधून 8 गेले 0. 0. व्हेरी गुड. समजलं का कसं करायचे एक्झाम्पल? हे सगळे डिवाइड कसे करायचे? हा, याचा पूर्ण मी व्हिडिओ बनवलेला आहे, हा पुन्हा ग्रुपवर टाकणार, तेव्हा पाहून घ्यायचं आणि त्याप्रमाणे सगळे एक्झाम्पल करून बघायचे आपल्या वहीमध्ये. हे पूर्ण 79 करून घ्यायचं. ठीक आहे, जास्त राहिलं नाही. आता 1-2 पिरियड मध्ये आपले पुढचा सिलेबस कम्प्लीट होऊन जाईल. तर थांबू. कोण वाचत आहे? प्रिया वाचत आहे का? हा म्हणजे हा म्हणजे बेटा एकदा समजून सांगून दे, कारण की काही जण नव्हते मागच्या पिरियडला, त्यांना समजून सांगतो हा, नंतर मग वाचून दाखवशील. बघा, दीपज्योतिः परब्रह्म, दीपज्योतिर्जनार्दनः, दीपो हरति पापाणि, संध्या दीप नमोस्तुते. काय म्हटलंय? अद्य दीपावल्या शुभ दिनम. आज दीपावलीचा शुभ दिन आहे. दीप अंधकार नाशयती. दीप जो दिवा आहे तो अंधकाराचा नाश करतो. प्रकाशम च ददाती. प्रकाश देतो. दीप ज्ञानस्य प्रतीकम. दीप हे ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणून आपण प्रत्येक वेळेस कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करायच्या अगोदर आपण दीप प्रज्वलन करून नंतरच कार्यक्रम सुरू करतो.
प्रतिदिनम यद्यपि गृहे दीपज्वालनं प्रचलती. रोज आपण घरी दिवे लावतो, संध्याकाळच्या वेळेस दिवा लावतो ना, प्रत्येक जण लावतो, तुळशीजवळ लावतो, आपल्या घरातल्या देवाऱ्याजवळ पण लावतो. तथापि विशेष दिनम इति कारणात, तरी पण विशेष दिवस म्हणून या कारणामुळे, कारणातः म्हणजे कारणामुळे, दीपावले देवस्य पुरतः, दीपावलीच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी, देवस्य पुरतः म्हणजे देवाच्या पुढे, गृहस्य पुरतः घराच्या पुढे, सर्वत्र च तैलदीपम विद्युत च जनाः ज्वालयन्ति. तैलदीप म्हणजे तेलाचे दिवे आणि विद्युत दीप म्हणजे जी लाइटिंग असते आपली इलेक्ट्रिक लाइटिंग, ती लाइटिंग सुद्धा जनाः ज्वालयन्ति लावतात, आपल्या घराच्या पुढे लावतात. दीपावली दिने प्रातःकाले सर्वे शीघ्रम उत्तिष्ठन्ति. दिवाळीच्या दिवशी सगळे लवकर उठतात. शीघ्रम म्हणजे लवकर. उत्तिष्ठन्ति उठतात. अभ्यंग स्नानम कृत्वा नूतन वस्त्राणी धरंती. अभ्यंग स्नानम म्हणजे आपण उठणं वगैरे लावून जे करतो आंघोळ की नाही, त्याला अभ्यंग स्नान म्हणतात. तसं अभ्यंग विशेष स्नान आपण सकाळी करतो. कृत्वा करून, नूतन वस्त्राणी धरंती नवीन वस्त्र आपण धारण करतो, नवीन कपडे आपण घालतो. महिला नूतन वस्त्राणी आभरणानी च धृत्वा विशेष पाकम कुर्वन्ती. महिला वर्ग जो असतो, घरातल्या स्त्रिया काय करतात, नूतन वस्त्राणी नवीन कपडे, आभरणानी म्हणजे दागिने, च धृत्वा नवीन कपडे आणि दागिने, च म्हणजे आणि होते, धृत्वा म्हणजे धारण करून, विशेष पाकम कुर्वन्ती विशेष असा स्वयंपाक करतात. जे नवीन मिठाई पदार्थ जे वेगवेगळे बनतात दिवाळीच्या वेळेस ते बनवतात. बालाः आनंदेन स्फोटकानि स्फोटयन्ति. बाला म्हणजे मुले काय करतात, आनंदाने स्फोटकानि स्फोटयन्ति. स्फोटकानि म्हणजे फटाके, स्फोटयन्ति फोडतात, फटाके फोडतात. मुले आनंदाने फटाके फोडतात. एषः पितामह, एषः पितामह, पिता म्हणजे आजोबा, आपल्या वडिलांचे वडील, त्यांना पितामह म्हणतात, आजोबा आपले. पितामह पिता च मिलित्वा आम्रपत्रेहि तूर्णम रचयतः. बघा या चित्रामध्ये दिसते तुम्हाला, इथे वर दाखवलेलं आहे. पितामह म्हणजे वडिलांचे वडील आणि वडील असे दोघं मिळून हे पत्र जे आपल्याकडे तोरण जे बांधतात आंब्याच्या पत्त्यांचं, ते तोरण इथे बांधताना आपल्याला दिसत आहे. म्हणून ते म्हटलंय पितामह पिता च मिलित्वा. पितामह म्हणजे आपले आजोबा आणि वडील दोघे मिळून, मिलित्वा आम्रपत्रे, आम्र म्हणजे आंब्याच्या पानाचे तोरण रचयतः लावतात, बांधून लावतात. पितृव्य आपणात वस्तूनी आणयती. पितृव्य म्हणजे कोण, वडिलांचे, आईचे वडील किंवा वडिलांचे वडील, हे काय करतात, आपणात वस्तूनी आणयंती. आपणात म्हणजे दुकानातून काय करतात, वस्तूनी आणयंती वेगवेगळ्या वस्तू घेऊन येतात, ज्या दिवाळीला आपल्याला लागतात त्या वस्तू सगळे आणतात. एषा पितामही, एषा पितामही, पितामही म्हणजे आजी आपली, आजोबा पितामह आणि पितामही म्हणजे आजी. पितामही माता च मिलित्वा पूजा गृहम अलंकृतः. पितामही आपली आजी आणि माता म्हणजे आई हे दोघे मिळून काय करतात, पूजागृहम, जे आपलं पूजा करायचं घर जे असतं, पूजाघर जे असतं त्याला छान सजवतात. देवी तिथे ठेवतात, देवीच्या पुढे सजावट करतात, रांगोळी काढतात, या सगळ्या गोष्टी आपल्या आई आणि आजी करतात. पितृव्या नैवेद्यार्थम फलानी सज्जीकरोति. पितृव्या, बघा इथे तुम्हाला असले काही शब्द अडले तर इथे सगळे दिलेले आहेत. पितृव्या म्हणजे फादर्स ब्रदर्स वाईफ, म्हणजे कोण माहितीये, आंटी, काकू, ज्यांना आपण म्हणतो काकू म्हणतो, म्हणजे आपली काकू, आपल्या घरची जी काकू असते ती काकू काय करते, पितृव्या नैवेद्यार्थम फलानी सज्जीकरोति. नैवेद्यासाठी जे फळ असतात ते बरोबर सजवून एका ताटामध्ये ठेवते. आधी जॉईंट फॅमिली असायची, सगळे काका काकू एकत्र राहायचे, ते एक एक कामं करायचे, त्यामुळे ते सगळ्या गोष्टींचा उल्लेख इथे आलेला आहे. एषा अग्रजा, ही अग्रजा, अग्रजा म्हणजे मोठी बहीण. एषा रंगावली रचयती. रंगावली म्हणजे रांगोळी, हे ती मला इथे काढताना दिसत आहे. एषा अग्रजा, ही मोठी बहीण आहे, ती रंगावली रचयती म्हणजे रांगोळी काढत आहे. एषः अनुजः, हा एक लहान भाऊ आहे, इथे लहान भाऊ पण दिसतोय चित्रामध्ये.
रंगावल्ल्या वर्णम पूरयती, तो रांगोळीत रंग भरण्यासाठी मदत करत आहे, रंग भरत आहे. सा तुलसी विद्यार्थी, आणि ते तुळशीजवळ जाऊन तुळशीचा पण तिथे हार वगैरे घालून त्याची सुद्धा सज्जा करते, त्याची सुद्धा सजावट करते. अग्रजा तत्रापि अलंकारम करोती, अग्रजा, अग्रजा म्हणजे मोठी बहीण, ती काय करते, तत्रापि अलंकारम करोती, तिथे पण ती अलंकार करते, अलंकार करते म्हणजे सजवते, सगळ्या गोष्टी सजवते. सायंकाले बांधव आगच्छन्ति, संध्याकाळी सगळे बंधू जे आहेत, इतर भाऊबंद आहेत, जे घरामध्ये परिवारातले इतर नातेवाईक असतील, ते सगळे आपल्या घरी येतात. परस्परम दीपावल्या शुभाशयम वदंती, एकमेकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतात. सर्वे मिलित्वा भोजनम कुर्वन्ति, सगळे मिळून भोजन करतात, जेवतात, जेवणाचा आस्वाद घेतात. स्वस्य स्वस्य गृहम गच्छन्ति, स्वतःच्या घरी जेवण झाल्यावर सुद्धा स्वतःच्या घरी निघून चालले जातात. अशा प्रकारे दिवाळीचा उत्सव, सण हा सगळ्या घरी साजरा केला जातो. याच्यात कुठला शब्द नाही समजला का विचारून घ्या.